नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये। दिवसाची सुरुवात झाली ग्रीन टी पासून। तुम्ही माझ्या मागच्या 2-3 ब्लॉगमध्ये बघितलंच असेल ग्रीन टी बनवताना। काय माझ्या नवऱ्याने आता नवीन त्यांना शॉक आलाय ग्रीन टी प्यायचा, त्यामुळे मी रोज सकाळी त्यांना उठलं माझं पहिलं काम असतं त्यांना ग्रीन टी बनवून द्यायचं आणि त्यानंतर माझ्यासाठी साधा चाय बनवायचा। आज तसं तर मी काळा चाय बनवला होता, कारण की आमच्या घरातलं दूध संपलं होतं, पण तो पण कडू बनला होता। दिवसाची सुरुवातच माझी आज काळा चाय पिऊन झाली। मग त्यानंतर भाजीची तयारी। तसं तर माझ्याकडे 2च शेवग्याच्या शेंग होत्या, म्हणून म्हटलं आज शेवग्याची शेंगीचीच भाजी करायची। ती भाजी तर मी बनवली, जसं की मी कालच्या ब्लॉगमध्ये म्हटलं होतं की बिर्याणीचा रिव्ह्यू मी उद्याच्या ब्लॉगमध्ये देईन। तर माझी बिर्याणी चांगली झाली, टेस्टला पण आणि दिसायला पण चांगली झाली। फक्त ती थोडीशी स्टीलचा गंजा असल्यामुळं खाली चिपकली होती, पण बाकी सगळं चांगलं झालं होती। जर कोणाला रेसिपी पाहिजे असेल तर मला विचारा कमेंटमध्ये, मी तुम्हाला नक्की व्हेज बिर्याणी कशी बनवायची ह्याची रेसिपी सांगेल। मला माहिती आहे यूट्यूबला पण येते, पण ही रेसिपी मी स्वतः पण ट्राय केलं म्हणून सांगेल कशी झाली। तर मी भाजी बनवली। भाजी बनवल्यानंतर आज विचार केला की या साधी सिंपल नाश्त्याला मॅगी बनवायची पाणी मसाला टाकून। तर मी तशी मॅगी बनवली, पण त्यात पण पाणी लय झालं, टेस्टला थोडी खराब झाली, पण ठीक आहे आता बनवल्या तर खायला लागेल। नंतर मग मी टिफिन पॅक केला, टिफिनमध्ये पण मी राहिलेली बिर्याणी दिल्या। आणि इकडे बघा ही फळ ग्रीन, इथं रेड कलरची अंगूर भेटते ती, पण टेस्टला चांगली ती। मग तयार होऊन जेवण करून गॅस साफसूफ केला आणि आज झाडांची पण थोडी साफसफाई केली। माझ्याकडे ही 2 झाड आहेत, ती 2 पण मनी प्लांटच आहे, ती पण ढापून आणली ती मी। आणि एक ही त्रिशूलचं झाड, तुळस आणायला गेलं, मला त्या माणसानं दिलंय, चांगलं असतं म्हणून मी पण घेऊन आली। मग मी गच्चीवर गेली, गच्चीवर काय माकड बसलं होतं, ती गेलं। मग इव्हिनिंगचा एक शूट घेतला, आजचा ब्लॉग इथे संपवला। बाय बाय।